पुणे महापालिकेच्या सत्तेची चावी कुणाकडे जाणार याचा फैसला शुक्रवारी होणार आहे। येत्या 15 जानेवारीला होणाऱ्या महापालिका निवडणुकीसाठीच्या प्रचाराच्या तोफा या आज थंडावल्या। बहुरंगी लढती, पक्षांतर्गत बंडखोरीचे पेव आणि बदललेली राजकीय समीकरण यामुळे यंदाची पुणे महापालिका निवडणूक ही ऐतिहासिक ठरणार आहे आणि त्याचाच आढावा घेणारा हा खास रिपोर्ट बघूयात। कोण होणार पुणे पिंपरी चिंचवडचा कारभारी? भाजप स्वबळावर सत्ता राखणार की पवार काका पुतण्यांचा करिश्मा चालणार? पुणे जिंकण्यासाठी गेल्या 15 दिवसापासून सुरू असलेला प्रचाराचा धुरळा खाली बसलाय। लाऊडस्पीकरवरून घुमणारा उमेदवारांचा जयघोष आता थंडावलाय। मात्र त्याआधी प्रचाराच्या शेवटच्या दिवशी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी सभांच्या माध्यमातून शक्ती प्रदर्शन केलं। मनसे अध्यक्ष राज ठाकरेंनी सभा घेतली नाही, मात्र भव्य रोड शो करून प्रचारात जान आणली। त्यामुळे पुण्यातील राजकारण चांगलंच तापलंय। पुणे आणि पिंपरी चिंचवडमधील यंदाच्या महापालिका निवडणुकीचं प्रमुख वैशिष्ट्य म्हणजे बदललेली राजकीय समीकरणं। राज्यात एकत्र सत्तेवर असलेला भाजप, शिंदेंची शिवसेना आणि अजित पवारांची राष्ट्रवादी हे महायुतीतील तीनही पक्ष पुण्यात मात्र एकमेकांविरोधात दंड थोपटून उभे आहेत। तर दुसरीकडे आपापसातील मतभेद विसरून अजित पवार आणि शरद पवारांची राष्ट्रवादी मात्र एकत्रितपणे निवडणुकांना सामोरं जातंय। काँग्रेस, ठाकरेंची शिवसेना आणि मनसे यांच्या युतीमुळे पुण्यातील निवडणूक बहुरंगी ठरणार आहे। यंदाची महापालिका निवडणूक विशेष गाजली ती भ्रष्टाचाराच्या आरोपांमुळे। महायुती सरकारमध्ये एकमेकांच्या मांडीला मांडी लावून बसणारे अजित पवार आणि भाजप नेते यांच्यात भ्रष्टाचाराच्या आरोपांवरून जुंपली। अजित पवारांनी भाजपची तुलना लुटारूंच्या टोळीशी केली, तर अजित पवारांना सोबत घेऊन पश्चाताप झाल्याची भावना रवींद्र चव्हाण यांनी व्यक्त केली। धड धाकट दिवसा डावळ्या लुटारूंची टोळी इथं निर्माण झालेली। तुम्हाला माहिती आहे माझ्यावर 70,000 कोटीचा भ्रष्टाचाराचा आरोप झाला ना। ज्यांनी ज्यांनी केलं त्या सगळ्यांच्या बरोबर मी सरकारमध्ये आहे ना। मी तर देवेंद्रजींना नेहमी खासगीत सांगायचो, साहेब थोडासा विचार करा, साहेब थोडासा विचार करा। पुणे आणि पिंपरी चिंचवडचे कार्यकर्ते हे मला रोज सांगतायत, थोडासा विचार करा। पुणेकरांना मोफत मेट्रो आणि बस प्रवास उपलब्ध करून देण्याची घोषणा अजित पवार यांनी जाहीरनाम्यात केली। त्यावरूनच थेट मुख्यमंत्री फडणवीसांनीच टोला लगावला। पिंपरी चिंचवड मधील सर्व नागरिकांना मेट्रो आणि PMPML बसचा प्रवास मी मोफत करून देणार आहे, मोफत। ॲक्च्युली आता आज मी अनाऊन्स करणार होतो की पुण्यातनं उडणारे जेवढे विमानं आहेत त्या विमानांमध्ये महिलांना तिकीट माफ केलं पाहिजे। अनाऊन्स करायला काय लागतं? आपल्या बापाचं काय जातं अनाऊन्स करायला? यंदा सर्वच पक्षांना बंडखोरीचा फटका बसलाय। निष्ठावंतांना डावलून आयात उमेदवारांना तिकीट देण्यात आल्यानं अनेकांनी बंडाचं निशाण फडकावलं। अजित पवारांच्या राष्ट्रवादीकडून गजा मारणे आणि बंडू आंदेकर यासारख्या गुंडांच्या नातेवाईकांना उमेदवारी देण्यात आल्यानं त्यावरून देखील जोरदार टीका झाली। पुण्यातील ट्रॅफिक, मेट्रो, पाणी पुरवठा, कचरा व्यवस्थापन या स्थानिक प्रश्नांऐवजी नेत्यांच्या भाषणात प्रतिष्ठा आणि राज्यातील सत्ता हेच विषय जास्त गाजले। मतदारांना आकर्षित करण्यासाठी कार्यकर्त्यांची पळवापळवी आणि फोडाफोडीचं राजकारण देखील शिगेला पोहोचलेलं पाहायला मिळालं। त्यामुळे येत्या 15 जानेवारीला सुजाण पुणेकर पुण्याच्या पारड्यात वजन टाकणार याची उत्सुकता आहे। ब्युरो रिपोर्ट, पुढारी न्यूज, पुणे।